आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। डॉक्टर एहसास यांना पाठवलेल्या नोटीसवर इंडियन मेडिकल असोसिएशनने नोंदवला आक्षेप। अनामत रक्कम मागण्याचे धोरण रुग्णालयाचं असतं, त्यामुळे अनामत रक्कम मागण्याबाबत डॉक्टरांऐवजी रुग्णालयाची चौकशी हवी, आयएमएचं स्पष्टीकरण। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीनंतर मातेचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप। बीड जिल्हा रुग्णालयातील घटना, रुग्णालय प्रशासनाकडून माध्यमांशी बोलण्यास नकार। पुण्यातील सय्यदनगर भागात दहशत माजवणाऱ्या गुंडाची पुणे पोलिसांनी धिंड काढली। टिपू सत्तार पठाण, सद्दाम पठाण, एजाज इनामदार, नदीम खान या गुंडाची धिंड। टिपू पठाण आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध तक्रार देण्याचं आवाहन। एसटी महामंडळाने तयार केलेल्या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना लालपरीचं लोकेशन मोबाईलवर कळणार। तिकिटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बसची अचूक वेळ समजणार। हे ॲप्लिकेशन येत्या महिनाभरात सुरू करण्यात येईल, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। एसटी बसच्या तिकिटावर साफसफाई कराचा भार लादण्याचा प्रस्तावाला औपचारिक मंजुरी मिळताच लालपरीचा प्रवास आणखी महागण्याची शक्यता। पुढील 2 दिवस शेतकऱ्यांसाठी चिंतेचे राहणार। 2 दिवसात राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता। राजस्थानच्या पश्चिमेपासून ते विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय। नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यात पावसाची शक्यता। बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देणारी अक्कलकोट तालुक्यातील वळसंग गावातील विहीर संरक्षित करण्याचा सरकारचा निर्णय। याच विहिरीतलं पाणी रेशमी दोऱ्यांनी काढून बाबासाहेबांनी चांदीच्या वाटीतून प्राशन केलं होतं। धाराशिवच्या आवरपिंपरीमध्ये विठ्ठल विरुदेव यात्रेचा उत्साह, भंडाराची उधळण करत धनगरी, ओव्या, देवाची भेट, छबिना असे वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या पसुरेमधील ग्रामदैव श्री वाडेश्वर मंदिरात वर्धापन दिनानिमित्त देवाला द्राक्षांची आरास। देवाच्या गाभाऱ्यात भाविक विशाल धुमाळ यांच्याकडून 551 किलो द्राक्षाची देवाला आरास।